सर्वप्रथम मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर तसेच मी डॉक्टर जोशी सरांचे खरंच आभार मानेन की त्यांनी मला या अशा कार्यक्रमामध्ये 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली। आज बोलण्यासारखं खूप आहे पण 2 मिनिटांमध्ये सांगेन लाईव्ह कसं चालतं बघा। एक काही वर्षापूर्वी माझं याच ठिकाणी लग्न झालं होतं, महाराज साहेब पण होते लग्नाला। लग्नानंतर 3 महिन्यामध्ये आम्हाला कळालं माझ्या पत्नीचं फुफ्फुस खराब झालं। आम्ही पूर्ण भारतभर फिरलो, त्यावेळेला फुफ्फुस बदललं जात नव्हतं आणि त्याच्यामध्ये आमचा खूप वेळ गेला आणि हळूहळू तिचं हृदय पण खराब झालं आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला हृदयाने फुफ्फुस बदलण्याची गरज आहे। आम्ही डॉक्टरांना विचारलं आमच्या अगोदर किती पेशंट तुम्ही असे ट्रान्सप्लांट केलेत? डॉक्टर म्हटले एक पण नाही केला। मग म्हटलं डॉक्टर चान्सेस किती? डॉक्टर म्हटले आपण 1% चान्सेस घेऊयात। कारण अशी वेळ होती की ज्यावेळेला आम्ही ऑपरेशनला गेलो, ज्यावेळेला आमचं लग्न झालं त्यावेळेला माझ्या पत्नीचं जवळजवळ वजन एक 55-60 किलो होतं आणि ज्यावेळेला आम्ही ऑपरेशनला गेलो त्यावेळेला तिचं वजन होतं 19 किलो। आणि अशा परिस्थितीमध्ये मग आम्हाला असं वाटलं होतं की त्या डॉक्टरांनी आम्हाला खूप खर्च सांगितला, जवळजवळ 35 लाख रुपये खर्च सांगितला आणि समाजातल्या सर्व लोक पुढे आले, त्यांनी मला 35 लाखाची मदत केली। 35 लाख आम्ही डॉक्टरांना दिल्यानंतर डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर आता ट्रान्सप्लांट करा। आम्हाला असं वाटलं की फ्रीजमध्ये ऑर्गन ठेवलेले असतात आणि डॉक्टर घ्यायचे आणि बसवायचे। मी कारण इंजिनियर, मला माहीत नव्हतं। डॉक्टरांनी त्यावेळेला आम्हाला सांगितलं की असं करता येत नाही, ज्यावेळेला कोणीतरी मेंदूमृत होईल, ब्रेन डेड होईल अशा व्यक्तीचं तुम्हाला ऑर्गन मिळतील, मग अशा व्यक्तीच्या फॅमिलीनं त्याला कन्सर्न दिला पाहिजे। त्यावेळेला असं आम्ही जवळजवळ इंडियाच्या लिस्टला नंबर 1ला असेल कारण हृदयाने फुफ्फुस बदलायचं होतं। केरळमधल्या एका 14 वर्षाच्या मुलाचा बाईक चालवताना ॲक्सिडेंट झाला, तो मेंदूमृत झाला आणि त्याच्या घरातल्यांनी एक डिसिजन घेतला की आपण अवयवदान करू आणि त्या केरळच्या 14 वर्षाच्या मुलाचं हृदय आणि फुफ्फुस माझ्या पत्नीला बसवलं। चमत्कार कशाला म्हणायचं? ज्यावेळेला तिचे डोळे उघडले त्यावेळेला पहिला मला प्रश्न होता की आता हृदय बदललंय म्हटल्यानंतर मी तिच्या मनामध्ये राहील का? 35 लाख रुपये एवढे आपण खर्च केलेत, दुसरी गोष्ट मराठी येईल का? हे आपल्यासारख्या व्यक्तीला पडणारे प्रश्न आहेत। तेवढंच प्रेम राहील का? असे खूप सारे प्रश्न होते। नंतर हळूहळू गोष्टी कळाल्या, समाजाने आपल्याला खूप सारी मदत केली होती आणि त्याचाच एक मनात ठेवून आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही एक संस्थेची NGOची स्थापना केली। आज गेले 8 वर्ष झालं आम्ही या संस्थेमार्फत ज्यांना ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचं आहे अशा लोकांना मदत करतो। आज आपलं कार्य, तुम्हाला अभिमानाने सांगतो की मी फलटणचा आहे, आज आपलं कार्य फक्त फलटण, महाराष्ट्र, सातारा असं नाही आहे, तर भारत नाही तर भारताच्या बाहेर पण जेवढे काही पेशंट्स आहेत वेगवेगळ्या देशामध्ये त्यांना आपण मार्गदर्शन करण्याचं काम करतो। मी तुम्हाला एकच सांगेन की आज कोमल पण करोना काळामध्ये तिची डेथ झाली माझ्या पत्नीची, पण जोपर्यंत ती होती तर तुम्ही विचार करा की ज्यावेळेला ती बोलत असेल तर एक 14 वर्षाचा मुलगा केरळचा आहे ज्याला मराठी बोलता येत नाही, तो आज जर ती तिथे असते मग किंवा माझ्यात हृदय बसवलं असतं तर आज तुमच्या पुढे ती बोलत असते। तो एक 14 वर्षाचा मुलगा बोलत असता केरळमधला, त्याने पुन्हा आयुष्य पुन्हा एकदा त्याला बघायला मिळालं। आपणही गेल्यानंतर कोणाच्या मध्ये तरी जिवंत राहू शकतो, हा मला तुम्हाला मेसेज द्यायचा होता। आणि काही महिन्यापूर्वीचीच एक गोष्ट सांगेन, महाराज साहेबांचा मला फोन आला होता, त्यांच्याकडे फुफ्फुस ट्रान्सप्लांटसाठी एक पेशंट आला होता। महाराज साहेबांचा फोन आला माझ्या फोनवरती, त्यांनी विचारलं की असं पेशंट आहे, तर मी म्हटलं साहेब मी त्याला सगळी मदत करतो, तुम्ही माझा नंबर द्या, मी त्यांना सांगतो। महाराज साहेब म्हटले नाही, मला सगळं माहिती पाहिजे, उद्या माझ्याकडे परत पेशंट आला तर मी तुला परत फोन करणार नाही। मग त्यांनी 15-20 मिनटं मी त्यांना माहिती दिली। तर तुम्हीही आज बघा, त्यांनाही कुतूहल होतं, आज प्रत्येकाने कुतूहलाने पुढे आलं पाहिजे कारण वेळ कधी कोणावरती येईल सांगता येत नाही आणि आपण गेल्यानंतर आपण कोणामध्ये तरी जिवंत राहू शकतो आणि हे आयुष्य पुन्हा एकदा बघू शकतो। 8 जणांच्या मध्ये जगाच्या कुठल्याही कोण्यामध्ये जाऊन आपण पुन्हा एकदा नवीन श्वास घेऊ शकतो। तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन की अवयवदान करा, अवयवदान सर्वश्रेष्ठ दान। धन्यवाद।